तर घराच्या बाहेर जी आहे ही बिल्डिंग झाली, या बिल्डिंगच्या बाहेर मीटर लावलेला असतो. तुम्ही जेवढं जास्त पाणी वापरणार ना ते मीटरमध्ये दिसणार. आलं लक्षामध्ये? मग विचार करा, जर समजा पाण्याची किंमत असेल, मी काय करतोय, इथून पाणी आपल्या बिल्डिंगमध्ये आपण घेतोय आणि आपल्या मीटरमध्ये ती व्हॅल्यू दिसायला भेटते की किती आपण काय करतोय, किती पाणी आपण वापरतोय. मग जर समजा पाण्याची किंमत जर का जास्त असेल, तर आपण पाणी जास्त वापरणार का? नाही वापरणार. आलं लक्षामध्ये? तर शहरामध्ये जे काही आहेत मीटरसुद्धा लावलेले असतात. तर बिल्डिंगांच्या बाहेर मीटर लावलेले असतात. ते मीटर काय सांगतं की तुम्ही पाणी किती वापरत आहेत ना, त्याचं ते मीटर असतं. आणि जेवढं तुम्ही पाणी वापरतात तेवढा तुम्हाला पैसा द्यावा लागत असतो. बरोबर? मग समजा पाण्याची किंमत जर का समजा वाढून गेली तर तुम्ही पाणी जास्त वापरणार नाही. पाण्याची आपण काय करणार की बाबा पाण्याची किंमत वाढून गेलेली, काळजीपूर्वक आपण पाणी वापरणार. तो देअरफॉर काय बोलतो, हायर इज द कॉस्ट ऑफ द वॉटर, लेसर इज द कन्झम्पशन ऑफ द वॉटर. राईट? सो देअरफॉर डिमांड विल बी व्हॉट, डिमांड सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटते, कमी दिसायला भेटते. पॉईंट क्लिअर होतोय का? पाण्याची किंमत जर का आपण जास्त करून टाकली तर लोक जे काही आहेत ते पाणी वापरायला कमी करून टाकतील. बरोबर? कारण की पाण्याची किंमत जास्त आहे आणि त्यांना पैसे देऊन पाणी घ्यावं लागतंय. शहरामध्ये बिल्डिंगांच्या बाहेर मीटर लावलेले असतात, पैसे देऊन त्यांना पाणी घ्यावं लागत असतं. पाण्याची किंमत जर का वाढून गेली तर ते पाण्याचा वापर कमी करतील. लक्षात आला का हा पॉईंट? कॉस्ट ऑफ वॉटरचा पॉईंट क्लिअर झाला. आपण मेन्शन करू शकतो याला. कसं मेन्शन करणार बघा. Higher is the cost of water. Higher is the cost of water. Higher is the cost of water. Lesser is the consumption. Lesser is the consumption. But demand will be same. विचार करा, लोक पाणी कमी वापरायला लागून जातील, ठीक आहे, परंतु तुम्ही याचा अर्थ असा नाही होणार की डिमांड जी ते डिमांड कमी होऊन जाईल. डिमांड तेवढीच राहील. ठीक आहे, पैसा ज्याच्याकडे असेल तो दिल पैसा भरून. बरोबर की नाही? ज्याची गरज असेल त्याच्यानुसार तो वापरेल. आपण एक जनरल आयडिया इथपर्यंत घेतो, इथपर्यंत. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये आल्यानंतर हवाला पॉईंट आपण कसं डिस्कस करणार आहे, कॉस्ट ऑफ वॉटरनुसार, की पाण्याची किंमत जर का जास्त असेल तर लोक थोडा विचार करून पाण्याला वापरतात बा. ठीक आहे. सो हायर इज द कॉस्ट ऑफ द वॉटर, लेसर इज द कन्झम्पशन. इथपर्यंत आपण हा पॉईंट लिहिणार आहे, तो कॉस्ट ऑफ वॉटरचा. तो कॉस्ट ऑफ वॉटरचा जो पॉईंट आहे तो आपण कव्हर केला. नेक्स्ट आहे आता क्वालिटी ऑफ वॉटर. 7 पॉईंट, क्वालिटी ऑफ वॉटर. आता क्वालिटी ऑफ वॉटर मध्ये काय बोलतो आपण, पुअरर इज द क्वालिटी, पुअरर इज द क्वालिटी ऑफ वॉटर, पुअरर इज द क्वालिटी ऑफ वॉटर, लेसर इज द कन्झम्पशन. बरोबर आहे. जर समजा आपण कधी काय होतं, कधी ना आपल्याकडे पाणी येणारं पाणी जे ना ते गढूळ पाणी असतं, त्याच्यामध्ये खूप जास्त इम्प्युरिटी दिसायला भेटत असते. ते गढूळ पाणी जे आहेत ते जर का गढूळ पाणी असेल तर आपण त्याला वापरणार नाही, की पाणी खराब येते बाबा, काही नळ जास्त काही सुरू करू नको, अशा पद्धतीने. जर समजा पाण्याची क्वालिटी जर का पुअरर असेल तर त्याचा वापर आपण कमी करणार आहोत. सो क्वालिटी ऑफ वॉटरमध्ये पॉईंट काय लिहितोय, पुअरर इज द क्वालिटी, लेसर इज द कन्झम्पशन. तो पाण्याचा जो वापर आपण करणार आहोत तो कमी करणार आहोत. पुअर इज द क्वालिटी, लेसर इज द कन्झम्पशन. पहिला पॉईंट काय डिस्कस केला आपण, पहिला पॉईंट साईज ऑफ द सिटी. जेवढी साईज जास्त असणार आहे सिटीची तेवढं पाण्याचा वापर. सो डिमांड इज मोर. लार्जर इज अ सिटी, मोर इज द डिमांड. क्लायमेट कंडिशनमध्ये काय बोललो, वार्मर इज द क्लायमेट कंडिशन, हायर इज द डोमेस्टिक वॉटर डिमांड, देअरफॉर टोटल डिमांड इज ऑल्सो हाय. एक्सटेंट ऑफ इंडस्ट्रियलायझेशनमध्ये काय बोललो, जर का इंडस्ट्रियलायझेशनचा एरिया जास्त जर का असेल तिथं पाण्याची डिमांड जास्त दिसायला भेटेल. सो मोर इज द एक्सटेंट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, मोर इज द डिमांड. पुढे बघायला गेलो, टाईप ऑफ सिवरेज सिस्टीम. कम्युनिटी हॅव्हिंग वॉटर बेस्ड सिवरेज सिस्टीम, हायर इज द वॉटर डिमांड. पुढे बघायला गेलो, टाईप ऑफ जेंट्री किंवा लिव्हिंग स्टँडर्ड. हायर इज द लिव्हिंग स्टँडर्ड, मोर इज द वॉटर डिमांड. कॉस्ट ऑफ वॉटरमध्ये हायर इज द कॉस्ट ऑफ वॉटर, लेसर इज द कन्झम्पशन ऑफ वॉटर. पुढे क्वालिटी ऑफ वॉटरमध्ये पुअर इज द क्वालिटी ऑफ वॉटर, लेसर इज द कन्झम्पशन. आता आठवा पॉईंट काय. सो 8वा नंबरचा पॉईंट आहे टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. व्हॉट इट मीन, याचा मिनिंग काय होतं लक्षात घ्या. आता शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कोणत्या प्रकारची आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे काय, रिझर्वायर नंतर सर्व्हिस रिझर्वायर नंतर आपण पाणी जे काय आहे कोणत्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या प्रकारामध्ये पाठवत आहोत. टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. 2 प्रकारचे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम दिसायला भेटत असतात जनरली. पहिला आहे इंटरमिटंट आणि एक आहे कंटिन्युअस. इंटरमिटंट आणि एक आहे कंटिन्युअस. म्हणजे काय बरं का, आता लक्षात घ्या. इंटरमिटंट म्हटल्यावरती
काय होत असतं शहरामध्ये कुठे पण बघा, आता उन्हाळा जेव्हा चालू होता तेव्हा काही बिल्डिंगमध्ये पाण्याचं काय होतं बरं का, की बाबा 2 तासासाठी, सकाळी 2 तासासाठी पाणी येईल, दुपारी पाणी येणार नाही, दुपारी नळ चालू राहणार नाही, तुम्ही तुमच्या टाक्या वगैरे काय करून टाका, भरून घ्या. ते इंटरमिडिएट सिस्टीम आहे. शहरामध्ये म्हणा किंवा गावामध्ये काय होतं, गावामध्ये जनरली काय होत असतं, पाणी जे येत असतं नळाला ते सकाळी 2-3 तासासाठी येत असतं आणि आपण काय करून घेतो, सगळं पाणी जे आहे ते भरून ठेवतो आणि दुपारी काही पाणी राहत नाही, मग आपण त्या पाण्याला वापरत असतो. तर इंटरमिडिएट सिस्टीम जर का असेल तिथं पाण्याची जी डिमांड असेल ती कमी असते. पण कंटिन्युअस सिस्टीम जर का असेल, त्या कंटिन्युअस सिस्टीममध्ये काय होत असतं, कंटिन्युअस सिस्टीममध्ये पाण्याची डिमांड आपल्याला काय दिसायला भेटत असते, ती पाण्याची डिमांड कंटिन्युअसली पाणी चालू दिवसभर पाणी असतं आपल्याकडे. आता बघा हॉस्टेलवरती राहतात तुम्ही किंवा बिल्डिंगमध्ये, आता मंचरमध्ये किंवा कुठेतरी बघा, ते कंटिन्युअसली आपल्याला पाणी काय दिसायला भेटत असतं, पाणी आपल्याकडे असतं, अवेलेबल असतं. सो ती कंटिन्युअस सिस्टीम आहे. तर टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन कोणत्या प्रकारचे आहे, एकतर इंटरमिडिएट असू शकते, एकतर कंटिन्युअस असू शकते. इंटरमिडिएट म्हणजे काय, त्याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगितला आणि कंटिन्युअस पण समजून सांगितला. पण कधी कधी काय होत असतं, कधी कधी बघा आपण जनरली काय बोललो की इंटरमिडिएट डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये पाण्याची रिक्वायरमेंट कमी असेल, पाण्याची डिमांड कमी असेल आणि कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये वॉटरची डिमांड जी आहे ती जास्त असेल, असं आपण जनरली ऑब्झर्वेशननुसार बोलतोय. पण दुसरं ऑब्झर्वेशन असं पण असतं, कसं बरं का, समजा इंटरमिडिएट सिस्टीममध्ये मी काय केलं, मी ना पाणी भरून ठेवलं, 2-3 तासासाठी पाणी येणार होतं, मी ना टाक्या भरून ठेवल्या, 2-3 टाक्या होत्या मोठमोठ्या, त्यावर टाक्या भरून ठेवल्या. आता काय होतं, दिवसभरामध्ये तेवढा पाण्याचा वापर आपल्याकडून होतच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा नळ येतात ना, आपण त्या सगळ्या टाक्या आहेत ना खाली करून करतो की नाही, आपण काय करतो, त्या टाक्या खाली करून टाकतो आणि पुन्हा त्या टाक्याला भरतो. म्हणजे तिथे पण वेस्टेज आपल्याला दिसायला भेटणार आहे. म्हणजे कधी कधी इंटरमिडिएट सिस्टीममध्ये पण वॉटरची डिमांड जास्त नाही होण्याचे, कधी कधी म्हणतोय मी, कधी कधी काही लोक काय करतात, 2-3 तासासाठी पाणी येते, ते टाक्याला खाली करून टाकतील आणि काय करतात, अजून नवी टाकीला भरतात. सांगायचं तात्पर्य काय आहे की जनरली जर तुम्ही बघायला गेलात तर इंटरमिडिएट डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये वॉटर डिमांड कमी असते, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये वॉटर डिमांड जास्त असते. बट इंटरमिडिएट डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये कधी कधी पाण्याचा वेस्टेज खूप जास्त होतो, म्हणून वॉटर डिमांड जास्त असते. पाण्याचा वेस्टेज खूप जास्त होतो, कधी कधी वॉटर डिमांड जी काय आहे ती जास्त दिसायला भेटत असते कधी कधी. ठीक आहे, तर मग आता आपण पुढे बघू. पुढचा पॉईंट काय बरं का, आता सो देअर फॉर इथं मेन्शन करून घेऊ, पॉईंट मेन्शन करून घ्या. सो टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये पॉईंट मेन्शन करतो, वेस्टेज अँड लॉस. 8वा पॉईंट होता, टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये मेन्शन करतो पॉईंट, वेस्टेज अँड लॉस ऑफ वॉटर इज कंपॅरेटिव्हली. सो बघा, वेस्टेज अँड लॉस ऑफ वॉटर इज कंपॅरेटिव्हली मोर इन कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, राईट. हां, तर वेस्टेज अँड लॉस ऑफ द वॉटर इज कंपॅरेटिव्हली मोर इन कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन सिस्टीम दॅन इन इंटरमिडिएट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, राईट. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हा वाला पॉईंट तुम्ही लिहून टाकला. क्लिअर. तो टाईप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सुद्धा आपला कव्हर झालेला आहे, हा वाला पॉईंट कव्हर झाला. आणि लास्टवाला फॅक्टर असतो प्रेशर इन द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर 9 आपल्याकडे फॅक्टर्स आहेत. 9 पैकी तुम्हाला 6 आठवले तरी बेटर आहे, 9 पैकी 6 आठवले तरी बेटर आहे. पण एक जनरल आयडिया तुम्हाला देऊन दिली की फॅक्टर अफेक्टिंगमध्ये तुम्हाला काय लिहायचे, की कोणता फॅक्टर काय झाल्यानंतर डिमांड कशा पद्धतीने व्हॅरी होत असते त्याच्याबद्दल बोलतोय. तो 9 नंबरचा फॅक्टर आहे आता लास्टवाला, प्रेशर इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. प्रेशर इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. सो प्रेशर इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये आता काय बोलतो, हायर इज द प्रेशर, मोर आर द लॉसेस अँड वेस्टेज ऑफ वॉटर. आलं लक्षामध्ये. तर काय म्हणतात बरं का, जर समजा डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये जर का समजा प्रेशर जास्त असेल तर पाईपलाईनमध्ये प्रेशर जास्त राहणार आहे. पाईपलाईनमध्ये प्रेशर जास्त असेल तर कधी कधी प्रेशर जास्त असल्यामुळे पाईपलाईन फुटून जाते आणि पाईपलाईन जर का फुटली ना तर लॉसेस खूप जास्त दिसायला भेटतील. म्हणजे जर समजा पाईपमध्ये प्रेशर जर का खूप जास्त असतील तर लॉसेस खूप जास्त दिसायला भेटत असतात. वेस्टेज जे काही वॉटरचं ते जास्त दिसायला भेटत असतं. त्या केसमध्ये डिमांड आपल्याला जास्त दिसायला भेटेल. सो प्रेशर इन डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये काय बोललो, हायर इज द प्रेशर, मोर आर द लॉसेस अँड वेस्टेज ऑफ वॉटर, देअरफॉर मोर आर द डिमांड.
हे 9 फॅक्टर तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजेत. यासाठी तुम्हाला रिव्हिजन द्यायला पाहिजे. रिव्हिजन कशी द्यायची? जे व्हिडिओ अपलोड झालेले असतात यूट्यूबवरती, व्हिडिओ जे अपलोड झालेले असतात त्याला 2च्या स्पीडने पटापट, जेव्हा तुम्हाला बोर होत असताना दिवसामध्ये, आता सोमवार ते शनिवारपर्यंत आपण तर काही वेस्ट वॉटरचा आपलं रॉ वॉटरचा अभ्यास करत नाही. मग तुम्ही काय करायचे, जे व्हिडिओ अपलोड झालेले असतात का त्याला 2च्या स्पीडने किंवा स्किप करून काय करायचं ते ऐकून घ्यायचं. मग ते आपल्या डोक्यामध्ये एकदम परफेक्ट बसून जातं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. एक नोट पॉईंट आहे, तो नोट पॉईंट काय आहे तो लिहून देतो. मग आपण पुढे फ्लक्च्युएशनचा पॉईंट बघणार आहोत. फ्लक्च्युएशन झाल्यानंतर जे आहे मग पॉप्युलेशन फोरकास्टिंग सुरू होत असते. ठीक आहे. तो बघू आता पॉईंट काय, नोट पॉईंट. पहिले मला सांगा, फॅक्टर अफेक्टिंग दी वॉटर डिमांड, तो कंप्लीट झाला का पॉईंट तुमचा? फॅक्टर अफेक्टिंग दी वॉटर डिमांड जर का आला क्वेश्चन, तर तुम्हाला 2 शब्द बोलता येतील का त्याच्यावरती रे? 2 शब्द बोलता येतील का तुम्हाला? प्रतीक बोलता यायला पाहिजे. ठीक आहे, लिहिता यायला पाहिजे. पुढचा पॉईंट काय? ॲट अ फेरूल पॉईंट. ॲट फेरूल पॉईंट. ॲट फेरूल पॉईंट. फेरूल पॉईंट काय असतो सांगतो. ॲट फेरूल, FERRULE. ॲट फेरूल पॉईंट रेसिड्युअल प्रेशर मस्ट बी range in 11.5 to 13.5 मीटर. ही एक नोट आहे, ही नोटला लक्षात ठेवून घ्यायचं. काय बोलतो बघा, ॲट फेरूल पॉईंट द रेसिड्युअल प्रेशर मस्ट बी इन द रेंज ऑफ 11.5 to 13.5, 13.5. याचा मिनिंग काय होतं लक्षात घ्या. काय असतं बरं का, आपल्याकडे एक शहर आहे, एक कम्युनिटी. हा रस्ता, बरेचसे रस्ते असतील, असा काही रस्ता असेल. या रस्त्याच्या खाली काय असते बरं का, पाईपलाईन असते म्युन्सिपालिटीची. ठीक आहे. तर पुणे महानगरपालिका जे असेल, पुणे चिंचवड म्हणजे काय आहे, पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवडची जी महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जर का समजा रस्त्याच्या खाली अशी पाईपलाईन आपल्याला दिसायला भेटत आहे. आता काय असणार, तुम्ही जर बघायला गेलात तर पॉईंट काय होतो, इथे बिल्डिंग आहेत, इथे बिल्डिंग आहेत, ही बिल्डिंग आहे, राईट. तर महानगरपालिकेचा हा पाईपलाईन खाली जमिनीमध्ये आथरलेला आहे. त्यांची पाईपलाईन सिस्टीम राहणार आहे महानगरपालिकावाल्यांची. ही महानगरपालिकावाल्यांची पाईपलाईन आहे आणि ती आपली बिल्डिंग आहे. ठीक आहे. आता काय होतं, आपल्याला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, तर आपण काय करणार, या पाईपलाईनपासून आपण काय करतो, आपले पाईप कनेक्ट करून आपले स्वतःचे आपण खर्च करून आपण पाईपलाईन बनवणार आणि आपल्या बिल्डिंगपर्यंत पाणी आणणार. मग हा जो पॉईंट असतो कोणता, हा आहे महानगरपालिकाचा पाईप आणि हा आहे आपला पाईप. ठीक आहे. हा आहे आपल्या घरकडे नेणारा हवाला पाईप. तर त्यामुळे या दोघांना जॉईंट करणारा जो हा पोर्शन आहे हवाला, हा जो पॉईंट असतो याला बोलतात फेरूल पॉईंट. कोणता पॉईंट? FERRULE, फेरूल पॉईंट. हा असतो फेरूल पॉईंट. तर महानगरपालिकावाल्यांची जी पाईपलाईन आहे, त्यांना जे काही आहेत, ज्यांना पाणी पाहिजे त्यांचं जे पाईपलाईन असणार आहे, ते दोघांचं कनेक्शन ज्या पॉईंटला होत असतं त्याला फेरूल पॉईंट बोलतो आपण. हा आपला फेरूल पॉईंट आहे. तर या फेरूल पॉईंटवरती प्रेशर किती असायला पाहिजे, तर या फेरूल पॉईंटवरती प्रेशर 11.5 ते 13.5 मीटर एवढा प्रेशर असायला पाहिजे. एवढा प्रेशर असायला पाहिजे याचा अर्थ काय होतो, कोण मला सांगेल? या फेरूल पॉईंटवरती 11.5 ते 13.5 मीटर एवढा प्रेशर असायला पाहिजे. याचा अर्थ काय होतो, कोण सांगेल मला? याच्या अगोदर मी हे बोललेलो आहे, मला कोण सांगेल या प्रेशरचा मिनिंग काय होतो? कोण सांगेल मला, सांगा पटकन रे. याचा मिनिंग काय होतो? ही बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग जी आहे ना, ही बिल्डिंग, हे तुम्ही वरून प्लान बघतायत. याचा जर तुम्ही समजा इलिव्हेशन किंवा समजा इकडून जर बघितलं ना, तर बिल्डिंग अशी असणार आहे बघा, अशी बिल्डिंग आहे. ठीक आहे. अशी काहीतरी आपली बिल्डिंग आहे आणि इथं वरती काहीतरी आपली पाण्याची टाकी आहे बिल्डिंगवरती. आणि मला पाणी कुठून आणायचं आहे, इथं म्युन्सिपॅलिटीची हे होती, ही पाईपलाईन समजा इथून अशी, आणि मी काय करतोय, पाईप अशी आणतोय इथून, जे ना हे पाईपलाईन होती ना, सॉरी इथून घेऊ आपण, इथून कुठेतरी खालून जमिनीमधून पाईपलाईन गेली आहे आणि अशा पद्धतीने पाणी आपण आपल्या याला आणून घेऊ, राईट. तो समजा हा होता फेरूल पॉईंट. तो फेरूल पॉईंट म्हणजे काय, म्युन्सिपालिटीचे जो पाईपलाईन होती त्याला हे आपल्यावाले हे पॉईंट इकडून असे कनेक्ट करून ठेवलेत. त्या पॉईंटला जो आहे ना प्रेशर किती असायला पाहिजे, 11.5 ते 13.5 मीटर. याचा अर्थ काय, की या ठिकाणी एवढा प्रेशर आहे, जर इथून तुम्ही पाईपलाईन जोडली आपल्या घराची, तर कुठपर्यंत पाणी जाईल ते माहिती आहे का, ते जवळजवळ 11.5 ते 13.5 एवढ्या उंचीच्या बिल्डिंगपर्यंत, म्हणजे इथपर्यंत पाणी जाईल. कोणत्याही प्रकारची मोटर न लावता डायरेक्टली आपल्या घरावरती पाणी चाललं जातं. तर घरामध्ये जी घराच्या वरती जी काही पाईपलाईन आहे तिथपर्यंत पाणी चाललं जात असतं. तर लक्षात घ्यायचं, फेरूल पॉईंटवरती प्रेशर किती असतो, 11.5 ते 13.5. याचा
याचा अर्थ 11.5 ते 13.5 मीटरवरती जर का पाण्याची टाकी असेल ना, तिला फिलअप करण्यासाठी एवढा प्रेशर सफिशियंट आहे. तुम्ही जो पाईपलाईन लावलेली आहे तिथे ऑटोमॅटिकली काय होईल, हा कनेक्शन झालेला जो पाईप आहे ऑटोमॅटिकली आपली पाण्याची टाकी काय होऊन जाते, भरून जात असते. तो पाण्याची टाकी काय होऊन जाईल, भरून जाईल. कोणत्याही प्रकारची मोटर न लावता एवढा प्रेशर या फेरूल पॉईंटवरती आहे. हा पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला? कमेंट करा रे, कमेंट करत राहा. कमेंट करा. हे सांगण्यासाठी 5-10 सेकंद जातात, पटकन बोलून जातं. हो सर का आलं, पुढे जाता येईल. मग का तुम्ही झोपून गेले सगळे? झोपून तर नाही घेणार आहे मोबाईल ठेवून? क्लिअर झाला का हा पॉईंट? हां ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊ. तो नेक्स्ट पॉईंट काय आता? नेक्स्ट पॉईंट आहे आपला फ्लक्च्युएशन. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट? फ्लक्च्युएशन. तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे फ्लक्च्युएशनचा. फ्लक्च्युएशन, या फ्लक्च्युएशननुसार आपली डिझायनिंग होत असते. आता काय असते बरं का फ्लक्च्युएशन? समजून घे. या गोष्टीला समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता एक्झाम्पल कसं आहे बघा. समजा एक पूर्ण एअर आहे. त्या पूर्ण एअरमधला आपण एक दिवसाचा अभ्यास करत आहोत. आपण आजचा अभ्यास करून घेऊ. आजची तारीख आहे समजा 6 ऑगस्ट. ठीक आहे, तो आजची तारीख जी ना ती 6 ऑगस्ट आहे. आपण 6 ऑगस्टचा अभ्यास करत आहोत. काय बरं का, की पूर्ण 6 ऑगस्टमध्ये एखाद्या शहराला पाणी किती लागते ना त्याची व्हॅल्यू मी काढून टाकली. पूर्ण 6 ऑगस्टमध्ये दिवसाला पाणी किती लागते ना त्याची व्हॅल्यू मी काढून घेतो. पाणी लागलं असेल काहीतरी V एवढं व्हॅल्यूमचं. एखाद्या शहराला 6 ऑगस्टमध्ये पाणी किती लागलेलं आहे? V व्हॅल्यूमचं पाणी लागलेलं आहे, बरोबर. V व्हॅल्यूमचं. तर V व्हॅल्यूमचं पाणी लागलेलं आहे. परंतु जर समजा मी या V व्हॅल्यू म्हणजे टोटल दिवसाचा आहे ना, हा टोटल दिवसाचं पाणी आहे. याला जर का डिवाइड बाय मी 24 करून टाकलं तर तुम्हाला काय भेटेल? तुम्हाला प्रत्येक तासाचा ॲव्हरेज व्हॅल्यूम भेटेल. म्हणजे काय बरं का, की सरासरी प्रत्येक तासाला एवढं पाणी लागतं बा. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आपण इथं व्हॅल्यू घेऊ समजा 10. एका शहराला पूर्ण दिवसामध्ये पाणी लागलं 10, राईट. पण दिवसामध्ये किती तास असतात बरं का? 24. डिवाइड बाय जर का मी 24 करून टाकलं तर याचा अर्थ काय आला बरं का? याचा अर्थ असा आला की एका तासाला ॲव्हरेज पाणी एवढं लागत असेल. किती पाणी लागत असेल? 10/24 ही वाली लाईन आली, ॲव्हरेज लाईन. तो प्रत्येक तासाला समजा सकाळी ते 4 वाजेपासून आपण मेजर करायला सुरुवात केली. 4, 6, 8, 10, 12, राईट, 14, 16, 18 अशा पद्धतीने आपली घड्याळ चालणारी. सकाळचे 4 पासून पुढे आपण जातोय. तर प्रत्येक तासाला ॲव्हरेज व्हॅल्यू एवढी लागते. पण मला सांगा ॲव्हरेज. आता मला सांगा तुम्ही की जर समजा मला पॉईंट सांगा, ही ॲव्हरेज आहे. पण असंच घडतं का ॲक्च्युली रिअलमध्ये? प्रत्येक तासाला ॲव्हरेज एवढंच पाणी लागतं का? असं नाही राहत. सकाळी 4 ते 6 पाण्याची ना गरज सुरुवात व्हायला लागून जाते. रात्री लोक झोपलेले राहतील तेव्हा पाण्याची गरज पाणी तुम्ही वापरणार नाही. 4 ते 6 लोक उठायला सुरुवात होत असते. जास्त पाण्याची गरज तुम्हाला 6 ते 8च्या दरम्यान दिसायला भेटेल. 8 नंतर लोक जॉबला चालले जातील तर 8 पासून तर दुपारचे 4 वाजेपर्यंत पाण्याची गरज जी ना ती कमी होऊन जाते. तर व्हेरिएशन जे ना अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. असे काहीतरी व्हेरिएशन आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे, आता हे व्हेरिएशन काय याला समजून घेऊ आपण. तर काय होईल बरं का, इथं मला काय दिसायला भेटत आहे की सकाळचे 6 पासून पेन बदलवतो. हे बघा, या सकाळचे 6 पासून तर काहीतरी 8, 9, 10 पर्यंत हा जो टायमिंग आहे ना, इथं ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा पाण्याची गरज जास्त लागते. बरोबर आहे, सकाळी पाणी जास्त लागणार आहे, राईट. सगळे लोक उठणारे, आंघोळ वगैरे करणारे, तर काम वगैरे करतात, तर त्यासाठी पाण्याची गरज जी ना ती जास्त लागत असते. आपण तर बोललो की सरासरी पाणी एवढं लागत असतं. तर विचार करा, सरासरी पाणी एवढं लागत असतं. पण ॲक्च्युली खरं बघायला जर गेलात त्या पर्टिक्युलर टाईममध्ये पाण्याची गरज वेगळी राहणार आहे. लक्षात येते तुमच्या? अशा पद्धतीने पुढे 10 नंतर तुम्ही जर बघायला गेलात काहीतरी 4चा टाईम घेऊ आपण. 4चा टाईम असेल किंवा समजा 6चा टाईम असेल, संध्याकाळचा 6चा टाईम असेल इथं काहीतरी. तर याच्यामध्ये संध्याकाळच्या 6पर्यंत पाण्याची गरज काय झाली? कमी झाली. पुन्हा संध्याकाळच्या 6 नंतर रात्रीच्या 10पर्यंत पाण्याची गरज पुन्हा वाढून जाते. ॲक्च्युली असंच घडतं की नाही? असंच घडतं. मग हे जे काही आहे ॲव्हरेज व्हॅल्यूपासून हे जे कमी जास्त होतं आहे, ॲव्हरेज व्हॅल्यूपासून हे जी काही पाण्याची व्हॅल्यू जी कमी जास्त होते ना, याला बोलतो आपण फ्लक्च्युएशन. याला काय बोलतो आपण? फ्लक्च्युएशन. आता विचार करा, जर का समजा मी ॲव्हरेज व्हॅल्यूचं पाणी जर का पाठवलं ना कम्युनिटीमध्ये, ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय बरं का, समजा मी असं बोललो की एका तासामध्ये जनरली 10 एवढं पाणी लागत असतं. ॲव्हरेज व्हॅल्यू एका तासामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू 10 लागत असते. आणि एका तासासाठी 10 एवढं पाणी मी पाठवलं. एका तासासाठी 10 एवढं पाणी जर का पाठवलं, कोणत्या टाईममध्ये? एवढ्या टाईममध्ये.
त्यांची गरज पूर्ण होणार नाही, काही लोकांच्या आंघोळी होणार नाही, पाणी बंद पडू हे होऊन जाईल, कारण की तुम्ही ॲव्हरेज एवढंच पाणी पाठवलं आहे, परंतु त्यांची गरज किती होती, एवढी गरज होती, आलं का लक्षामध्ये, तर या पर्टिक्युलर टाईममध्ये त्यांची गरज पूर्ण होणार नाही. पण जर समजा 10 एवढं पाणी मी पाठवलं दुपारी, तर त्यांची गरज पूर्ण होऊन पाणी उरून जाईल, गरज पूर्ण होऊन काय होईल, पाणी पूर्ण होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य काय आहे की आपण आपली जी वॉटर सप्लाय स्कीममध्ये जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असते तिला ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी डिझाईन करत नाही, तिला या ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी डिझाईन करणार नाही, तर तिला कशासाठी डिझाईन करत असतो आपण, तो वाला पॉईंट मी तुम्हाला सांगतोय, आलं लक्षात. तर आता बघा फ्लक्च्युएशन काय असतं बरं का, फ्लक्च्युएशन म्हणजे काय की मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती ॲव्हरेजपेक्षा किती पट जास्त आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ना, ही मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली 12, ॲव्हरेज व्हॅल्यू किती होती, ही ॲव्हरेज व्हॅल्यू होती 10. तर मला सांगा 10पेक्षा 12 किती पट जास्त आहे बरं का, तर 10पेक्षा जर जवळजवळ आपण जर बघायला गेलं तर 1.2, तो 1.2 म्हणजे 10च्या 1.2 पट, 1.2 पट. सो ॲव्हरेज व्हॅल्यूच्या किती पट आपली मॅक्झिमम व्हॅल्यू असते, मग किती पट आहे 1.2 पट. मग हा 1.2 जो फॅक्टर आला याला बोलतात फ्लक्च्युएशन, याला काय बोलतात फ्लक्च्युएशन, आलं लक्षामध्ये. तर आपण काय करतो, हा जो की ना पीकवाला पॉईंट कितीने बरं का, तो ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा कितीने जो जास्त आहे किंवा ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा तो कितीने कमी आहे, कितीने जास्त आहे, किती पटने जास्त आहे किंवा किती पटने तो कमी आहे, हे जे पट असतात त्या पटलाच आपण फ्लक्च्युएशन म्हणतो, त्या पटला आपण काय बोलतो, फ्लक्च्युएशन बोलतो. हे लक्षात आलं का तुमच्या, हे लक्षात आलं का काय करतो मी तर, हे काय चाललंय तुमच्या लक्षामध्ये हळूहळू येईल, ठीक आहे. हे काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये हळूहळू येऊन जाईल, हे असतं फ्लक्च्युएशन. सो डिमांड ऑफ द वॉटर जी आहे ती कॉन्स्टंट नसते, पाण्याची जी डिमांड असते. आता आपण तर एका दिवसाचा अभ्यास केला, आपण पूर्ण वर्षाचा अभ्यास करू. आता पूर्ण वर्षाचा अभ्यास काय बरं का, पूर्ण वर्षामध्ये एका शहराला पाण्याची गरज भासली व्ही, पूर्ण शहरामध्ये पाण्याची गरज किती भासली व्ही, पूर्ण शहरामध्ये पाण्याची गरज किती भासली व्ही, पूर्ण वर्षामध्ये पाण्याची गरज भासली व्ही. वर्षामध्ये दिवस किती असतात 365. जर व्ही डिवाइड बाय 365 जर मी केला तर काय येईल बरं का रे, तर निघून येईल दिवसाची ॲव्हरेज व्हॅल्यू, म्हणजे प्रत्येक दिवसाला ॲव्हरेज किती पाणी लागताना ते येऊन जाईल. मग किती व्हॅल्यू येईल बरं का, अशी कॉन्स्टंट लाईन असेल. पण मला सांगा प्रत्येक दिवसाची डिमांड सारखी असेल का, बिलकुल सारखी राहणार नाही. ही तर ॲव्हरेज व्हॅल्यू झाली, पण आता काय होईल, उन्हाळ्याचे काही दिवस असतील त्यांना पाण्याची गरज खूप जास्त असेल ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा, राईट. मग पावसाळ्यामध्ये कमी, मग पुढे कुठेतरी अशा पद्धतीने जे ना आपल्याला असा ग्राफ प्लॉट होताना दिसायला भेटेल. मग ॲक्च्युअल डिमांड झाली, इथून सुरुवात करतो. ही काय झाली आपली, ही ॲक्च्युअल डिमांड झाली, इथून कुठून तरी ॲक्च्युअल डिमांड झाली, तो ॲक्च्युअल डिमांड झाली आणि नंतर ही होरिझॉन्टल लाईन जी ही ॲव्हरेज डिमांड झाली. तो ॲव्हरेज डिमांड आणि ॲक्च्युअल डिमांड आपल्याला इथे दिसायला भेटत आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की पाण्याची डिमांड ही कधीही कॉन्स्टंट नसते, ही डिमांड सीझननुसार, ही डिमांड टाईमनुसार, दिवसातल्या टाईमनुसार ही काय होत असते, व्हॅरी होत असते. त्यामुळे आपण कधी पण आपली वॉटर सप्लाय स्कीम जी आहे तिला ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी डिझाईन करणार नाही. मग तिला डिझाईन कशासाठी करतो त्याचा अभ्यास आपण करत आहोत. पहिले तुम्हाला फ्लक्च्युएशन म्हणजे काय कळालं का, ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा किती पट जास्त आहे. समजा ही व्हॅल्यू होती 50, ही व्हॅल्यू आली किती 65. सांगा बरं का किती पट जास्त आहे. मग तुम्ही काय बोलणार बरं का, 50 × x = 65. मग तुम्ही काय करणार, 65 डिवाइड बाय 50 जर करून टाकलं तर तुम्हाला तो एक नंबर भेटून जाईल आणि तो नंबर जो असेल तोच आपला काय असेल, फ्लक्च्युएशन असेल, आणि त्या फ्लक्च्युएशनसाठी आपल्याला डिझाईन करायचं की नाही तो आपण बघणार आहोत, तो पॉईंट आपण बघणार आहोत. क्लिअर आहे. फ्लक्च्युएशन म्हणजे काय वरवरती तुम्हाला आयडिया आली का रे, फ्लक्च्युएशन म्हणजे काय वरवरती तुम्हाला आयडिया आली का, एक जनरल आयडिया फ्लक्च्युएशनबद्दल. तो पहिला पॉईंट फ्लक्च्युएशन म्हणजे जो मी ग्राफ काढला होता तो जर तुम्ही काढला असेल तर एक चांगलीच बात झाली असेल, ठीक आहे. तो फ्लक्च्युएशन म्हणजे काय ते सांगू आपण. सो फ्लक्च्युएशन इज दी what, फ्लक्च्युएशन इज द number म्हणू, it is the number which is multiple of average value gives peak value, or maximum value. याचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या. तर हा असा एक नंबर आहे जो आपल्या ॲव्हरेज व्हॅल्यूला मल्टिपल केल्यानंतर आपल्याला पीक व्हॅल्यू भेटते. पीक व्हॅल्यू कशी भेटणार आहे विचार करा. तो तुम्हाला सांगितला ग्राफ अशा पद्धतीने, ठीक आहे. तर ही ॲव्हरेज व्हॅल्यूला असा कोणता नंबर मल्टिप्लाय करू जेणेकरून मला पीक भेटेल. पीक म्हणजे काय, इकडचा किंवा एकतर हायर पीक किंवा लोअर पीक.
ठीक आहे. तो नंबर आहे तो आपला फ्लक्च्युएशन, तो फ्लक्च्युएशन नंबर आहे. पुढचा पॉईंट, ॲज द डिमांड ऑफ वॉटर इज नॉट कॉन्स्टंट. डिमांड कॉन्स्टंट असते का? कधीच डिमांड कॉन्स्टंट राहत नाही, कधी कमी तर कधी जास्त. दिवसाचं जर का डिमांड बघायला गेलात तर सकाळी पाण्याची गरज जास्त असते, दुपारी पाण्याची गरज कमी असते. जर तुम्ही वर्षाचा बघायला गेलात तर तुम्हाला दिसायला भेटेल हिवाळ्यामध्ये पाण्याची गरज, हिवाळ्यामध्ये पाण्याची गरज कमी असते, उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज जास्त असते. सो ॲज द डिमांड ऑफ वॉटर इज नॉट कॉन्स्टंट, फ्लक्च्युएशन आर रिक्वायर इन वॉटर डिमांडमध्ये फ्लक्च्युएशन दिसायला भेटत असते. इन वॉटर डिमांड फॉर डिझायनिंग. तो डिझायनिंग करताना आपल्याला फ्लक्च्युएशनचा अभ्यास करावा लागेल. ॲज द डिमांड ऑफ द वॉटर इज नॉट कॉन्स्टंट, फ्लक्च्युएशन आर रिक्वायर इन द वॉटर डिमांड फॉर डिझायनिंग. तर आता पुढचा पॉईंट काय बरं का? नेक्स्ट पॉईंट, पुढचा पॉईंट आहे फ्लक्च्युएशन इन डिमांड ऑफ द वॉटर आर एज फॉलो. आता हे सगळे फ्लक्च्युएशन खूप इम्पॉर्टंट आहेत. तोंडी पाठ पाहिजे तुमचे, हे तोंडी पाठ पाहिजे, याच्यावरूनच डिझायनिंग अख्खी होते. ठीक आहे. तो फ्लक्च्युएशन इन डिमांड ऑफ वॉटर आर ॲज फॉलो. फ्लक्च्युएशन इन डिमांड आर ॲज अ फॉलो. मग कोणकोणती? पहिलं फ्लक्च्युएशन. ठीक आहे. आता फ्लक्च्युएशन कुठे असेल बघा, फ्लक्च्युएशन ऑफ द डिमांड आर ॲज अ फॉलो. तर देअरफॉर पहिलं आता मॅक्झिमम डेली डिमांड. पहिली डिमांड मी तुम्हाला काय सांगतोय, मॅक्झिमम डेली डिमांड. आता काय असेल लक्षात घ्या, मॅक्झिमम डेली डिमांड. याच्या पुढे मी या मॅक्झिमम डेली डिमांडला क्यू सफिक्स MH असं लिहिणार आहे, सॉरी MD, मॅक्झिमम डेली डिमांड QMD. ठीक आहे. क्यू आणि त्याच्या खाली MD अशा पद्धतीने लिहिणार आहे मॅक्झिमम डेली डिमांड. तो मॅक्झिमम डेली डिमांडबद्दल बघत आहात. आता समजून घ्या काय आपण काय केलं बरं का. मॅक्झिमम डेली डिमांड बोलतोय मी. एक शहराला पूर्ण वर्षामध्ये किती पाणी लागलं त्याची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, ऑब्झर्वेशनवरून काढलं मी V. राईट. व्हीला डिवाइड बाय 365 जर मी करून टाकलं तर मला काय भेटेल, ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड भेटून जाईल. मी आता हावाला पॉईंट समजून सांगतोय. पॉईंट काय होता आपला, मॅक्झिमम डेली डिमांड. आता विचार करा, पूर्ण वर्षामध्ये जे पाणी लागलं एका शहराला ते V एवढं आहे. जर मी डिवाइड बाय 365 केलं तर मला काय भेटेल रे, ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड भेटून जाईल. म्हणजे ग्राफवरती कसा प्लॉट करेल मी, ही असणारी आपली ॲन्युअल ॲव्हरेज AADD, ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड एवढी. पण आपल्याला माहिती प्रत्येक दिवसाला एवढंच पाणी लागेल असं थोडी, कोणत्या दिवसाला कमी, कोणत्या दिवसाला जास्त, अशा पद्धतीने लागेल. तर मग ग्राफ जो ॲक्च्युअल बनेल तो काहीतरी बनेल, बरोबर. मग या ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा किती पट जास्त असेल मॅक्झिमम, तो मला फाइंड आउट करायचा आहे. तर त्यामुळे देअरफोर मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 टाइम्स मीन्स इंटू 1.8 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. म्हणजे काय लक्षात घ्या, मी पूर्ण वर्षाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर पूर्ण व्हीची व्हॅल्यू काढली, त्याला डिवाइड बाय 365 केले, मला AADD भेटला. AADDची लाईन ही वाली होती. आता ॲक्च्युली दररोज किती पाणी लागतं ना याचं पण मी ऑब्झर्वेशन करून ठेवलं आहे की आज किती पाणी लागेल एवढं. तो ॲक्च्युअल जो डाटा लागत असतो, ॲक्च्युली दररोज पाणी किती लागत असतो त्याच्यानुसार पण ग्राफ प्लॉट केला आणि तो ॲक्च्युअल ग्राफ माझा असा आला. मग ॲव्हरेजपेक्षा ही वाली व्हॅल्यू किती पट जास्त होती बरं का. तर ही व्हॅल्यू इथं होती, ही ॲव्हरेज व्हॅल्यू होती समजे 10 आणि ही वाली व्हॅल्यू होती समजी किती, ही होती 18. मग मला सांगा तुम्ही 10पेक्षा तो 18 कितीने जास्त आहे, 10पेक्षा तो 18 1.8 टाइम्सने जास्त आहे. सो देअरफोर ही जी काही आहे ना, हा 18वाला, या 18ला काय बोलतो, याला बोलतो मी मॅक्झिमम डेली डिमांड. तो मॅक्झिमम डेली डिमांड. मग मॅक्झिमम डेली डिमांड आपल्याला कुठे लागणार आहे, आपल्याला पुढे लागणार आहे, म्हणून आपण ते काढतोय. मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 टाइम्स ऑफ ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू 1.8 टाइम्स ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. म्हणजे वर्षाचा सगळा पाणी जो काही आहे त्याला डिवाइड बाय 365 करून घ्या. ॲव्हरेज पाणी दर दिवसाला एवढं लागतं, पण मॅक्झिमम पाणी किती लागेल, 1.8 टाइम्स ऑफ ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. हावाला पॉईंट क्लिअर झाला का सांगा, ठीक आहे. हावाला पॉईंट क्लिअर झाला, समजवायची गरज आहे का सांगा रे.
समजायची गरज आहे का? हे जे काही पॉईंट आहेत, मी आता हा जो काही पॉईंट बोललो नवीन सांगा, ज्याला वाटत असेल सर नवीन सांगा, मेसेज करून द्यायचा. तुम्हाला जर बोलायला प्रॉब्लेम होत असेल तर मी नवीन सांगेल. ठीक आहे. पुढचा आता मॅक्झिमम हवरली डिमांड. मॅक्झिमम हवरली डिमांड. आता मॅक्झिमम हवरली डिमांड काय असते बरं का? तो मॅक्झिमम हवरली डिमांड ऑब्झर्वेशनवरून आपण हा फॉर्म्युला कसा तयार केला आहे, मॅक्झिमम डेली डिमांडचा फॉर्म्युला कसा केला. आता बघा लक्षात घ्या, मॅक्झिमम तुम्हाला जर विचारलं मॅक्झिमम डेली डिमांडमध्ये फ्लक्च्युएशन कितीचा आहे, फ्लक्च्युएशन 1.8 आहे. तो फ्लक्च्युएशन म्हणजे एक ती व्हॅल्यू असते. 1.8 इज दी व्हॅल्यू ऑफ फ्लक्च्युएशन. मग डेली डिमांड जी असते, मॅक्झिमम डेली डिमांड, त्यासाठी फ्लक्च्युएशनची व्हॅल्यू किती असते असा क्वेश्चन विचारल्यावरती 1.8 असते. क्वेश्चन कसे येतील ना, मी क्वेश्चन नंतरच्या एका लेक्चरमध्ये आपण सगळे क्वेश्चन करणार आहोत. ठीक आहे. तर मॅक्झिमम हवरली डिमांड इज इक्वल टू व्हॉट? मॅक्झिमम हवरली डिमांडला मी QEMH लिहिणार आहे याच्यानंतर. तर याला कसं एक्सप्रेस करतात, ऑब्झर्वेशनवरून यांनी लोकांनी कसं हे केलं. तो मॅक्झिमम हवरली डिमांड इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ, याला व्यवस्थित समजून घ्या, इथं खूप सारं कन्फ्युजन आहे. 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड, राईट. मॅक्झिमम हवरली डिमांड QMH इज इक्वल टू 1.5 टाइम्स, ब्रॅकेटमध्ये लिहितोय, ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. बघा रे कसं काय म्हणतायत हा. मॅक्झिमम हवरली डिमांड जर मला काढायची असेल ना, मॅक्झिमम हवरली डिमांड म्हणजे काय बरं का? पूर्ण वर्षे, या वर्षामध्ये किती तास असतात बरं का? लगभग किती? 8,765 तास असतात, तास. ठीक आहे. या 8,007 तासापैकी कोणता तरी एक तास असा असेल ना की जे पाणी खूप जास्त लागलं असेल. लक्षात येते का तुमच्या? मी काय करतोय आता, प्रत्येक तासाचा डाटा माझ्याकडे. या एका तासामध्ये पाणी किती लागलं शहरामध्ये, या एका तासामध्ये या शहराला पाणी किती लागलं तो डाटा माझ्याकडे. पुढच्या तासाला किती पाणी लागणार तो डाटा माझ्याकडे. पुढच्या तासाला किती लागेल, असे 8,765 तास याचा डाटा माझ्याकडे आहे प्रत्येक तासाचा. आणि दुसरी गोष्ट, त्या शहराला पूर्ण वर्षामध्ये किती पाणी लागलेलं आहे ती व्ही एवढी व्हॅल्यू माझ्याकडे. व्ही डिवाइड बाय जर का समजा मी 365 इंटू 24 म्हणजे 8,765 जर केलं, व्ही डिवाइड बाय 8,765 जर का केलं ना, तर एका तासाला ॲव्हरेज पाणी किती लागतं ना, ॲव्हरेज पाणी ते पण निघून येईल की नाही, राईट. तो आपण काय करतो, त्या ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा ते जास्तीत जास्त पाणी किती लागतंय ना, किती पट आहे तो पट आपण काढतोय. ते तुम्हाला समजून सांगेल मी. तर बघा 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. याचा मिनिंग काय होतोय, फॉर्म्युला कसं बनवलं बघा. ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. आता पूर्ण वर्षामध्ये एक असा दिवस होता, त्या दिवसामध्ये लक्षात घ्या काय म्हणतोय, हां काय बोलतोय लक्षात घ्या. पूर्ण वर्षामध्ये एक असा दिवस होता, त्या दिवसाला पाणी खूप जास्त लागलेलं आहे. पूर्ण वर्षामध्ये एक असा दिवस होता, त्या दिवसाला खूप जास्त पाणी लागलेलं आहे. तो मी काय बोलणार त्याला मॅक्झिमम डे. त्याला काय बोलणार, मॅक्झिमम ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. तो मी तो दिवस लक्षात घेतलेला आहे. पूर्ण वर्षामध्ये असा जो एक दिवस होता, 15 जुलै कन्सिडर करतो आपण, तो जो काही दिवस आहे तिथं सगळ्यात जास्त पाण्याची गरज लागते, त्या दिवसाला मी घेतला हा दिवस. पूर्ण वर्षामधला असा दिवस की तिथे पाण्याची गरज मला जास्त लागते. ठीक आहे. किती पाणी लागत होतं बरं काय पूर्ण दिवसामध्ये, समथिंग व्ही एवढी व्हॅल्यू लागत होती पूर्ण दिवसामध्ये. या व्हीला डिवाइड बाय जर मी 24 केलं तर काय होईल बरं का, वर्षाचा सगळ्यात जास्त पाणी असणारा जो दिवस आहे त्या दिवसाला डिवाइड बाय जर 24 करून टाकलं मी, तर मला काय भेटेल, ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. भेटणार. लक्षामध्ये. आणि हा ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे जो आहे, याला जर का समजा मी 1.5 ने मल्टिप्लाय केलं तर मला मॅक्झिमम हवरली डिमांड भेटून जाईल. अजून पण तुम्हाला कन्फ्युजन होते, कारण की हा पॉईंट कन्फ्युजन करणारच आहे. तुम्हाला मी पहिले सगळं हे काढून दाखवतो आणि मग क्लिअर होईल. बघा पॉईंट क्लिअर करा. QMH मॅक्झिमम हवरली डिमांड इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. असं बोललो मी, ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. पुढे जातो, 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे असं बोलतोय मी. तुम्ही काय करणार आता, याला लिहिण्यासाठी आपण काय करणार, तो जो काही
ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे मी बोलतोय, याला मी कसं लिहू शकतो, असं बी लिहू शकतो. आता कसं लिहायचं मला, 1.8 टाइम्स इंटू ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. ठीक आहे. आता गंमत बघा रे, काय लिहितोय मी, पॉईंट काय चाललेला आहे व्यवस्थित समजून घ्या. मला सांगा, हा जो वरचा पॉईंट होता इथं काय लिहिले मी, 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ डेली डे ऑफ मॅक्झिमम डे. याला लिहिण्यासाठी मी काय करू शकतो बरं का, याला लिहिण्यासाठी 1.5 टाइम्स ऑफ, प्लीज याला व्यवस्थित लक्ष द्या, याच्या सगळ्यात जास्त कन्फ्युजन आहे. हे कन्फ्युजन कधीच दूर होत नाही, कधीच दूर नाही होत. मी वाटलं 4-4, 5-5 सांगेल. 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे म्हणतोय मी. ठीक, मॅक्झिमम डे याला मी असं लिहू शकतो का, जो मॅक्झिमम डे आहे त्या मॅक्झिमम डेली डिमांड, सो मॅक्झिमम डेली डिमांड डिवाइड बाय 24, असं जर केलं तर चालेल का, मॅक्झिमम डेली डिमांड ऑफ डिवाइड बाय 24. हे बघा काय करतो, काय करतो लक्षात घ्या. 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. वर्षामधला जो मॅक्झिमम दिवस होता ना, तो दिवसाचा तुम्ही काय करा, त्या दिवसाला डिवाइड बाय 24 करा, म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज भेटेल. मग मी काय केलं, मॅक्झिमम डेली डिमांड डिवाइड बाय 24 करेल. बरोबर, मॅक्झिमम डेली डिमांड डिवाइड बाय 24 करेल, म्हणजे या ब्रॅकेटला मी असं पण लिहू शकतो, मॅक्झिमम डेली डिमांड डिवाइड बाय 24. पण मला एक माहिती आहे, 1.5 टाइम्स मॅक्झिमम डेली डिमांडला मी कसं लिहितो रे, वरचा फॉर्म्युला वापरा. बघा, मॅक्झिमम डेली डिमांडचा वरचा फॉर्म्युला काय होता, 1.8 टाइम्स इंटू ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. ठीक आहे, ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड असं लिहून टाकेल मी, 1.8 टाइम्स आणि डिवाइड बाय हा 24 जसा तसा खाली. क्लिअर झाला पॉईंट, असं मी लिहू शकतो. पुन्हा मी काय जाईल खाली. आता गंमत बघा, जर यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर व्हॅल्यू किती येते बरं का, बघा रे, सांगा मला व्हॅल्यू किती येते बरं. आता जी व्हॅल्यू निघून येईल डायरेक्टली काय निघून येते बघा, जर तुम्ही आता प्रोडक्ट केला 1.5 इंटू 1.8 डिवाइड बाय 24 जर केलं तर जी व्हॅल्यू निघून येईल ती येईल 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड. ठीक आहे, तो ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड येऊन जाईल. पॉईंट काय लिहायचा आहे, 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड. ठीक आहे. आता जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करून घेऊ. बघा, मला सांगा बरं, याची व्हॅल्यू किती येते, 1.5 इंटू 1.5 डिवाइड बाय 24 याची व्हॅल्यू किती येते. ठीक आहे, हे बघा, हा काय आहे, ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड आहे. डेली डिमांड दिवस आहे ना, हा दिवस आहे. सो देअरफॉर काय येईल, 1.5 इंटू 1.5 डिवाइड बाय 24 आहे. या डेलीला मला हवरली करायचं असेल तर मी याला 24ने मल्टिप्लाय करेल. इथला 24 आणि इथला 24 कॅन्सल होऊन जाईल. 1.5 इंटू 1.8 जर केलं तर 2.7 येऊन जाईल. तो 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड येऊन जाईल. ॲन्युअल ॲव्हरेज हवरली, तो 2.7 इंटू AAHD अशा पद्धतीने दिसायला भेटते, जे की तुम्हाला मी नवीन काढून दाखवतो. आता हे जे मी तुम्हाला काढून दाखवलं आहे फायनल, हे काय आहे मग ते सांगतो आणि कसं डिराईव्ह केलं आहे पुन्हा ते सांगतो. व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे आपला फ्लक्च्युएशन पॉईंट कव्हर झाला. कव्हर झाला. बघा रे काय म्हणतोय, 2.7 कसं आलं, हां सांगतो, ते सांगतो. आता लक्षात घ्या, 2.7 कसं आलं ते सांगू का पुन्हा. ठीक आहे, 2.7 कसं आलं ते सांगतो रे, एक स्टेप व्यवस्थित समजून घ्या. मॅक्झिमम हवरली डिमांड कॅन बी रिटर्न ॲज 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा, ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. असं लिहितात, असं ऑब्झर्वेशन आहे. हे बेसिक ऑब्झर्वेशन आहे. पहिले मला सांगा, हे डोक्यात बसेल, हे डोक्यात बसलं का खालचं सगळं आन्सर येऊन जाईल. क्लिअर आहे का इथपर्यंत सागर. ठीक, चला आता 1.5 ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे, राईट, मॅक्झिमम डे. मग तो जो ॲव्हरेज हवरली मॅक्झिमम डिमांड होता त्याला मॅक्झिमम डेली डिमांड म्हणता येईल. त्याला काय बोलता येईल, त्याला मॅक्झिमम डेली डिमांड म्हणता येईल. पण ती मॅक्झिमम डेली डिमांड आहे, तुम्हाला ॲव्हरेज हवरली पाहिजे. तर 24 तासामध्ये जे पाणी तयार किती, तो जो काही एक दिवस होता वर्षामधला असा एक दिवस, त्याचं सगळ्यात जास्त पाणी लागलेलं आहे, राईट, सगळ्यात जास्त पाणीचा यूज केला गेला आहे. त्याला जर का डिवाइड बाय 24 करून टाकलं तर मला
ॲव्हरेज हवरली डिमांड भेटून जाईल ना, राईट ना. मी ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे काढतोय ना, याला मी असं लिहू शकतो का बघा, मॅक्झिमम डेली डिमांड, तो वर्षामधला जो एक कोणता तरी दिवस होता जिथे मॅक्झिमम डेली डिमांड डिवाइड बाय 24 जर करून टाकला ना मी, तर काय येईल, ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. क्लिअर झाला काय सांगा, हे क्लिअर झाला का सांगा पटकन. मॅक्झिमम डेली डिवाइड बाय 24. बाकीच्या मुलींना तुम्हाला कळतंय का हे? मला असं वाटतं की ना मुलींना झोपून गेले आहेत असं वाटतंय, एक बी मुलगी बोलत नाही. क्लिअर आहे का हे? हां, आता बघा पुढे 1.5 इंटू मॅक्झिमम डेली डिमांडला कसं लिहितात, मॅक्झिमम डेली डिमांडला लिहितात कसं बघा, वरती आपण फॉर्म्युला बनवला आहे 1.8 टाइम्स ऑफ ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड अशा पद्धतीने लिहिता येतं. ठीक आहे, डिवाइड बाय काय आपला हा 24 आहे. ठीक आहे, हा आपला काय हा 24 आहे. पुढे जर तुम्ही बघायला गेलात, आता ही व्हॅल्यू काय येईल, याचा जर तुम्ही प्रोडक्ट केला या सगळ्या व्हॅल्यूचा 1.5 इंटू 1.58 डिवाइड बाय 24 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. बरोबर, ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. आता विचार करा, हे ॲन्युअल ॲव्हरेज डेली डिमांडला जर मला ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड करायचं असेल, हवरली डेलीला हवरली करायचं असेल, तर तुम्हाला नाही वाटत का मी असं लिहू शकतो रे, 1.5 इंटू 1.8 डिवाइड बाय 24 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांडला मला जर का म्हणजे हवरली डिमांड बनवायचं असेल तर मी 24 करून टाकतो ना, तासमध्ये होऊन जाईल ते. इंटू 24 केलं का तासमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. 24 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड, राईट. हा 24 कटला, हा 24 कटला. 1.5 इंटू 1.8 या दोघांचा प्रोडक्ट किती येतो, 2.7. 1.5 इंटू 1.8 जर केलं तर 2.7 यायला पाहिजे. मग व्हॅल्यू काय आली आपली, मॅक्झिमम हवरली डिमांड QMD म्हणजे काय, मॅक्झिमम हवरली डिमांड. मॅक्झिमम हवरली डिमांड म्हणजे QMD इज इक्वल टू 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड, राईट. सो देअरफॉर QMH इज इक्वल टू 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड. हा झाला आपला बेसिक फॉर्म्युला. बोला आता क्लिअर झाला का, आता क्लिअर झालं का? ठीक आहे, हा वाला फॉर्म्युला बनून गेला. हां, आता आपण काय करणार, हा तर फॉर्म्युला बनला, याला आपण फ्लक्च्युएशन बोलणार. एवढं फ्लक्च्युएशन होतं, याला समजून घेऊ ना ग्राफमध्ये. आता मी काय केलं होतं पूर्ण वर्षाचा जेवढं पाणी होता, पूर्ण वर्षाचा पाण्याला कलेक्ट केला, किती आला V, राईट. किती आला V, हा एवढा टोटल पाणी किती आलं V आलेलं आहे. याला जर का डिवाइड बाय 8,765 तास, कारण की वर्षामध्ये किती एक तास असतात, वर्षामध्ये 8,765 तास असतात. तर V डिवाइड बाय 8,765 जर का मी केलं तर मला प्रत्येक तासाचा ॲव्हरेज पाणी भेटेल, प्रत्येक तासाचा ॲव्हरेज पाणी भेटेल. परंतु प्रत्येक तासाला ॲक्च्युअली पाणी किती लागतं ना, त्याचं पण मी ऑब्झर्व केलं. V डिवाइड बाय 8,765 जेव्हा करणार, त्याची अशी काहीतरी एक होरिझॉन्टल लाईन येईल, बरोबर, अशी काहीतरी त्याची होरिझॉन्टल लाईन येईल. पण आपण प्रत्येक तासाचं ऑब्झर्वेशन केलं, तो पहिल्या याला काहीतरी पहिल्या तासामध्ये काहीतरी एवढं पाणी लागलं असेल, अशा पद्धतीने आपला ग्राफ जो की ना असा फ्लक्च्युएशन होताना दिसायला भेटतोय, राईट. तर मग ॲव्हरेज व्हॅल्यूपेक्षा जी एखादी सगळ्यात पीकवाली व्हॅल्यू जी ना ती किती जास्त आहे बरं का, ती जर तुम्ही काढायला गेलात, या तासाचा ग्राफ ह्या ती जर काढायला गेलात तर किती असेल, तो 2.7 टाइम्स जास्त दिसायला भेटणार आहे. आलं लक्षामध्ये. त्यामुळे मॅक्झिमम हवरली डिमांड इज इक्वल टू 2.7 इंटू AAHD, राईट. मग तुम्हाला कधी कधी काय विचारतात, ते मॅक्झिमम हवरली डिमांडचा फॉर्म्युला सांगा. तुम्ही काय बोलणार, मॅक्झिमम हवरली डिमांड इज इक्वल टू 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज हवरली डिमांड, किंवा मॅक्झिमम हवरली डिमांड इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे. ॲव्हरेज हवरली डिमांड ऑफ मॅक्झिमम डे जो ऑब्झर्वेशनवरून आपण फॉर्म्युला बनवला तो एक, आणि 2.7 इंटू AAHD हा एक. हे फॉर्म्युले दोन तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर झालं का, राईट. तो डेली डिमांडचा फॅक्टर, डेली डिमांडचं फ्लक्च्युएशन किती असतं 1.8, हवरली डिमांडचं फ्लक्च्युएशन किती असतं 2.7, तो 2.7 हे दोन झाले. आता काय असतं, गुडरीच जो आहे, त्या गुडरीच नावाच्या सायंटिस्टने काय केलं, हे फ्लक्च्युएशन काढण्यासाठी फॉर्म्युला बनवला. ठीक आहे. सो गुडरीच इक्वेशन नोट म्हणून आपण लिहूया, गुडरीच इक्वेशन GOODRICH, गुडरीच इक्वेशन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ फ्लक्च्युएशन.
फॉर कॅल्क्युलेशन ऑफ फ्लक्च्युएशन. तो फ्लक्च्युएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी गुडरीचने एक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याकडे. कसं बरं का, फ्लक्च्युएशन इन पर्सेंटेज, फ्लक्च्युएशन ब्रॅकेटमध्ये F% म्हणतो, फ्लक्च्युएशन इन पर्सेंटेज इज इक्वल टू कसं काढतो बरं का. आता फ्लक्च्युएशनचा फॉर्म्युला काय दिसायला भेटेल बरं का तुम्हाला. तो फ्लक्च्युएशन जो काही असेल आपला तो काय असेल, मॅक्झिमम डिमांड डिवाइड बाय ॲन्युअल ॲव्हरेज डिमांड. मॅक्झिमम डिमांड डिवाइड बाय ॲन्युअल ॲव्हरेज डिमांड. बघा लक्षात घ्या काय म्हणतोय. फ्लक्च्युएशन इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड डिवाइड बाय ॲन्युअल ॲव्हरेज डिमांड. हा फॉर्म्युला कसा आला, हा फॉर्म्युला तुमच्या मागच्या याच्यावरून आला. कसा बरं का, बघा तुम्ही मॅक्झिमम डेली डिमांड कसं काढलं होतं. मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू फ्लक्च्युएशन असं लिहिलं ना तुम्ही. मॅक्झिमम डेली डिमांड इज इक्वल टू फ्लक्च्युएशन इंटू ॲव्हरेज डिमांड. बरोबर का. मग मी मॅक्झिमम डेली डिमांडला जर का ॲव्हरेज डिवाइड करून टाकला तर मला फ्लक्च्युएशन भेटून जाईल ना. मग हाचा फॉर्म्युला असतो आपला जनरली, फ्लक्च्युएशन इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड. मग तो डेली असू शकतो किंवा हावरली असू शकतो. मॅक्झिमम डिमांड डिवाइड बाय ॲन्युअल ॲव्हरेज डिमांड. मॅक्झिमम डिमांड डिवाइड बाय ॲन्युअल ॲव्हरेज डिमांड हा झाला आपला जनरल फ्लक्च्युएशनचा फॉर्म्युला. पण आपल्या गुडरीचने एक इक्वेशन दिले. काय इक्वेशन येते, F इज इक्वल टू 180 इंटू T⁻0.1 T⁻0.1 अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. तर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असतात, प्रत्येकाने कॅल्क्युलेटर उचला. वेअर टीची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, नेहमी टीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे. 1 डे, नेहमी टीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 डे असायला पाहिजे. मग आता तुम्ही तुमची कॅल्क्युलेटर उचला. आता आपण काय करून घेऊ, डिमांड आणि फ्लक्च्युएशन याच्याबद्दल आपण लिहून घेऊ. ठीक आहे. तो गुडरीचने जे सांगितलं त्याच्यानुसार इथे लिहिलं मी टाईम, इथं आहे आपला टाईम, या दुसऱ्या याच्यामध्ये आहे डिमांड आणि इकडे आहे आपलं फ्लक्च्युएशन. ठीक आहे. जर समजा तुम्हाला डेली डिमांडचं फ्लक्च्युएशन विचारलं मी, कशाचं, डेली डिमांडचं, तर डेली डिमांडचं फ्लक्च्युएशन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. तो डेली डिमांडचं फ्लक्च्युएशन जर विचारलं, डेली डिमांड म्हणतोय ना, डेली डिमांड म्हणजे किती दिवस, 1 दिवस. तो टाईम किती दिवस आहे, 1 दिवस. डिमांड कोणती आहे, डेली. राईट. टाईम किती आहे, 1 दिवस. डिमांड किती आहे, डेली. तर मला सांगा फ्लक्च्युएशन किती, इक्वेशनमध्ये टाकायचं. 180 इंटू करा तुम्ही, गुणाकार करा. 180 इंटू टीची व्हॅल्यू जर तुम्ही 1 टाकली आणि (-0.1 जर केलं तर उत्तर किती येईल सांगा बरं का. कॅल्क्युलेशन करूनच सांगा उत्तर मला. टाईम किती घेतला आहे मी, मला काढायचं आहे डेली डिमांडचं फ्लक्च्युएशन, की डेली डिमांडचं फ्लक्च्युएशन किती असतं. आणि आपण काढलं आहे ते मॅक्झिमम डेली डिमांडचं फ्लक्च्युएशन किती असतं, 1.8 आपण आपल्या फॉर्म्युल्याने बनवलेलं आहे. पण गुडरीचने ते इक्वेशन दिलं आहे ना, त्याच्यावरून किती येतं हे मला तुम्ही सांगा. मग किती येईल बरं का, 180 इंटू 1 याच्या डोक्यावरती (-0.1 असं करायचं आहे कॅल्क्युलेटरमध्ये. किती आलं, 1.8 येते का बघा, 1.8 आलं. राईट. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील डेली फ्लक्च्युएशन किती असतं, तर डेली फ्लक्च्युएशन जे आहे ते डेली फ्लक्च्युएशन 1.8 असतं. असा प्रश्न विचारतील तुम्हाला, असा ऑब्जेक्टिव्ह विचारतात. किंवा मॅक्झिमम डेली फ्लक्च्युएशन जो काही असा, तर हा वाला पॉईंट येऊन गेला. दुसरा विकली काढू आपण आता. विकली, सो डेली झाला. आता 7 डे, टाईम किती आहे, 7 डे. 7 डे म्हणजे काय, विकली डिमांड. म्हणजे मी काय केलं बरं का, पूर्ण वर्षामध्ये लागणारं जे पाणी आहे त्या पूर्ण वर्षात लागणाऱ्या पाण्याला डिवाइड करून टाकलं टोटल आठवडे किती असतात, 52. जर टोटल आठवडे 52 असतील तर मग प्रत्येक आठवड्याला सरासरी एवढं पाणी लागत असेल. राईट. हे ॲव्हरेज व्हॅल्यू काढली. पण प्रत्येक आठवड्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू किती लागते ते पण माझ्याकडे आहेत. हे 2 ग्राफ जेव्हा मी एकमेकांवरती प्लॉट करतो ना, मग ॲव्हरेजपेक्षा किती पट जास्त आहे ती जे भेटेल आपल्याला त्याला बोलतो आपण विकली फ्लक्च्युएशन. मग किती असेल विकली फ्लक्च्युएशन, 7 दिवस आहे. सांगा बरं का किती व्हॅल्यू येईल विकली फ्लक्च्युएशन. विकली फ्लक्च्युएशन किती येते रे, किती येते, 180 इंटू 7⁻0.1 जर केलं तर उत्तर किती येते, 1.48. 1.48 लक्षात आलं का, 1.48 व्हॅल्यू येते. हां. आता आपण 148.17. हां, 148.17 म्हणजे काय, तुम्हाला फ्लक्च्युएशन पर्सेंटेजमध्ये लिहायचं आहे ना. मग तुम्ही काय करणार, त्याला एक 1.48 फ्लक्च्युएशन येऊन जाईल ना.
148 म्हटल्यावरती काय करणार तू, त्याला डिवाइड बाय 100 करून टाक, तर ते जे फॅक्टर येईल तो फॅक्टर येईल. पर्सेंटेजमध्ये जेव्हा बोलशील तो 148% येईल. 148% येते, 148% येतं लक्षात घ्या. तर 1.8 म्हटल्यावरती 18% येईल काहीतरी, 18% बरोबर का. आणि जेव्हा 1.8 तो 1 पॉईंट किती आहे पर्सेंटेजमध्ये काढा किंवा पॉईंटमध्ये, मी हे पॉईंटमध्ये काढतो. 148 येते म्हणजे 1.48. पुढे जो आता आपण मंथली काढू, मंथली म्हटल्यावरती 30, तर 30 असेल तर 30चा मला तुम्ही फ्लक्च्युएशन सांगा मंथली. सो मंथली डिमांड जी आहे त्या मंथली डिमांडचं फ्लक्च्युएशन किती असेल, मंथली डिमांडचं फ्लक्च्युएशन किती असेल 180 30 रेस टू पॉवर मायनस 0.1 किती आली व्हॅल्यू रे मंथलीसाठी. 128% असेल काहीतरी 1.28 राईट. हां 1.28. आता मला सांगा इयरली घेतलं मी आता. हां इयरली म्हणजे 365 दिवस. तोंडी उत्तर द्या बरं का काय येईल इयरली. इयरलीचं फॅक्टर असेल 1. का 1 येईल सांगतो आता. हां का 1 सिंपल आहे ना. तुम्ही काय करताय, पूर्ण वर्षाचा डाटा जमा केला आहे, पूर्ण वर्षाचा ऑब्झर्वेशन करून ठेवले राईट, त्याचा ग्राफ प्लॉट केला. पूर्ण वर्षाचा हे करतायत तुम्ही, तोच ॲव्हरेज आहे आणि तोच आपला काय पीक आहे. ॲव्हरेज बी तोच आणि तोच आपला पीक, त्यामुळे आपला जो फॅक्टर येईल तो 1 येऊन जाईल. क्लिअर आहे का 365साठी. हा टेबल तयार झाला. आणि हावरलीसाठी काय येईल बरं का. हावरलीसाठी तुम्हाला फॉर्म्युल्यावरून काढता येईल. कोण सांगेल मला. हावरलीचं जो फ्लक्च्युएशन असतं, मॅक्झिमम हावरली डिमांडचं फ्लक्च्युएशन जे आहे ज्याला आपण 2.7 बोलतोय, ते आपल्याला काढता येणार नाही. कशावरून काढता येणार नाही बरं का, या फॉर्म्युल्यावरून. का काढता येणार नाही, कारण की गुडरीचचं इक्वेशन जे काय आहे त्याचं लिमिटेशन काय आहे, टाईम कशामध्ये असायला पाहिजे, डेमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, टाईम डेमध्ये असायला पाहिजे. मग ठीक आहे बरं का. नाही तर तुम्ही एकदा काढून बघा. इथं आपण काय करून घेऊ, हावरलीसाठी बोलू. तो टाईम मी इथे लिहितो 1/24. 1/24 म्हणजे काय, एका दिवसाला मी 24ने डिवाइड करतो म्हणजे 1 तास झाला तो. 1 डे डिवाइड बाय 24 म्हणजे हावरली. मग मला काय सांगा तुम्ही आता, की तो जो आपला टी होता ना, त्या टीच्या ठिकाणी तुम्ही 1/24 टाका आणि आन्सर येते काय सांगा बरं. 1/24 टाका आणि आन्सर येते का सांगा बरं मला. किती येते आन्सर, नाही येणार त्याच्यावरून. जर येत नसेल, आपल्याला माहिती आहे फॅक्टर किती असतो 2.7. मॅक्झिमम हावरली डिमांडसाठी जो फॅक्टर असतो तो 2.7 असतो. हे अशा पद्धतीने आपण हे फ्लक्च्युएशन काढलेले आहेत. मग तुम्हाला त्यांनी कशाचंही फ्लक्च्युएशन विचारलं तरी तुम्हाला यायला पाहिजे. दिवसाचं फ्लक्च्युएशन किती असतं 1.8. विकलीचं फ्लक्च्युएशन किती असतं, विकली डिमांडचं 1.48. मंथलीचं किती असतं 1.28. नंतर इयरलीचं असणार 1 आणि हावरलीचं किती असतं, मॅक्झिमम हावरलीचं 2.7. फ्लक्च्युएशन म्हणजे काय बरं का, मॅक्झिमम डिमांड डिवाइड बाय ॲन्युअल ॲव्हरेज डिमांड जर केलं तर तुम्हाला फ्लक्च्युएशन भेटून जाईल. गुडरीचने एक इक्वेशन बनवलं होतं 180 इंटू टी रेस टू पॉवर मायनस 0.1 करून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल, फ्लक्च्युएशन भेटून जाईल. बोला पॉईंट क्लिअर झाले का इथपर्यंत. कुठून रिपीट करू मी सांगा, पहिल्यापासून सांगू कुठून काय रिपीट करू सांगा मला. ज्याला डाऊट असेल इथपर्यंत मला सांगून द्या. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. याच्यानं आपण काय करतो, हे जे काही मॅक्झिमम डेली डिमांड वगैरे आहेत याच्यानुसार आपण आपली डिझायनिंग करत असतो. पहिले मला सांगा इथपर्यंत डाऊट आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे का रे. उद्या अजून अर्धा तास मला जास्त घ्यावं लागेल, कारण की उद्या पॉप्युलेशन फोरकास्टिंग सगळी कंप्लीट व्हायला पाहिजे. आता पॉप्युलेशन फोरकास्टिंग सुरू होणार होती पण टाईम आपला संपलेला आहे. तर सगळ्यांना क्लिअर आहे का हवाला पॉईंट रे.